जगात भारी 19 फेब्रुवारी. येत्या 19 फेब्रुवारीला युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांची जयंती येत आहे आणि छत्रपती शिवाजीराजे यांची जयंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर पूर्ण भारतामध्ये नव्हेच तर पूर्ण जगामध्ये अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. परंतु मित्रांनो, ही जयंती साजरी करत असताना कशा पद्धतीने तुम्ही ही जयंती साजरी करता हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की महाराजांची जयंती कशा पद्धतीने साजरी करावी. मित्रांनो, महाराजांच्या विचाराचे अनुयायी होणं खूप गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे, हे आपलं काळीज आहे. पूर्ण महाराष्ट्राची नव्हेच तर पूर्ण भारताची तर अलीकडे पूर्ण जगाची एक शान जान झालेली आहे. मित्रांनो, इतिहासाचे पानं जर तुम्ही पलटिले तर इतिहासाच्या पानावरती असा एकच राजा तुम्हाला दिसेल की ज्या राजाने कधीही त्यांच्या सभेमध्ये महिलेचा डान्स किंवा नाच पाहिला नाही. असा एकमेव राजा इतिहासामध्ये तुम्हाला सापडेल की कधीही त्यांनी मद्यपान केले नाही. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही वाईट कृत्याला त्यांनी स्वतः अंगीकारलं नाही आणि दुसऱ्याला देखील त्यांनी करू दिलं नाही. मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजे यांचे विचार जर लहान मुलांमध्ये रुजवले तर मुलं नक्कीच आयुष्यामध्ये सक्सेस होतील. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल महाराजांचा इतिहास हा प्रत्येकाला माहीत असलाच पाहिजे. ज्यांना नसेल त्यांनी माहीत करूनच घ्या. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवाजीराजे यांचा इतिहास माहितीच असला पाहिजे. स्वराज्याची निर्मिती करत असताना महाराजांनी कोणत्या कोणत्या संकटांना पेललेलं आहे, कशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण समाजाची राखण केली आहे. मित्रांनो, स्वराज्य उभं करणंच नव्हे तर स्वराज्य उभं केल्याच्या नंतर ते स्वराज्य महाराजांनी कशा पद्धतीने सांभाळलं हे देखील महत्वाचं आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजेंच्या जीवनामध्ये किती वाईट प्रसंग आले, ज्या प्रसंगावेळी त्यांनी त्यांचं कौशल्य कशा पद्धतीने दाखवलं हे देखील तुम्ही मुलांना सांगितलं पाहिजे. अफजलवादाच्या वेळी महाराजांनी त्यांचे कौशल्य कशा पद्धतीने दाखवलं आणि हे कौशल्य दाखवून त्यांनी खान कसा मारला. मित्रांनो, महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये 2 वेळेस जिवंत असताना मृत्यूपत्र करून दिला आहे. मित्रांनो, ज्या वेळेस छत्रपती शिवाजीराजे हे अफजल खानाच्या भेटीला म्हणजेच अफजल खानासाठी 2 हात करण्यासाठी जात होते त्यावेळेस मा जिजाऊंनी सांगितलं की राजे, तुमचं स्वप्न स्वराज्य उभं करण्याचं आहे आणि ही मोहीम खूप अवघड आहे. ह्या मोहिमेवरती तुमचा प्राणनाश देखील होऊ शकतो आणि असं झालं तर तुमचा विचार मरता कामा नये. तुमचा विचार हा जिवंत राहिला पाहिजे. आणि मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजे यांनी त्यावेळेस त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र करून दिलं होतं अगदी जिवंत असताना. त्यावरती त्यांनी नमूद केलं की मी असेन किंवा नसेन पण तू माझा विचार जगला पाहिजे, हे स्वराज्य टिकलं पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजे आपल्या जरी नसले तरी त्यांचे विचार आपल्या मनामनामध्ये आपल्या आचरणामध्ये असले पाहिजे. आपल्या घरामध्ये लहान मुलं, बायका, जे काही वडीलधारी माणसं आहेत त्यांना तुम्ही महाराजांचा इतिहास अगदी आवर्जून सांगितला पाहिजे. महाराजांनी कठीण काळामध्ये कशा पद्धतीने लढाई लढल्या, महाराजांनी कठीण काळाला कशा पद्धतीने तोंड दिलं, या गोष्टी घरामध्ये तुम्ही महिलांना सांगितल्या पाहिजे. मित्रांनो, महिला बाहेर फिरत असताना अगदी धाडसाने आणि निर्भीडपणे त्या कशा वावराव्यात या देखील तुम्ही त्यांना महाराजांच्या शिकवणीतून सांगितलं पाहिजे. मित्रांनो, येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजीराजे यांची जयंती प्रत्येकानं साजरी करा. घरामध्ये प्रत्येकानं लहानांना, मोठ्यांना, महिलांना एकत्रित बसून महाराजांच्या गोष्टी, महाराजांचे शौर्य, महाराजांच्या गप्पा, महाराजावरील साहित्य तुम्ही घरामध्ये डिस्कस करा. घरामध्ये काहीतरी गोडधोड करून तुम्ही महाराजांच्या प्रतिमेस अर्पण करा. मित्रांनो, महाराजांचा विचार जगला पाहिजे. महाराजांचा विचार हा बालमनावरती, तुमच्या घरामध्ये जे मुलं आहेत त्यांच्यावरती देखील तुम्ही तो विचार रुजवला पाहिजे. तुम्ही जर महाराजांचे विचार या लहान मुलांवरती टाकले तर हेच लहान मुलं उद्या देशाचे आधारस्तंभ आहेत. छत्रपती शिवाजीराजे यांच्या विचारावरती चालणारी मावळे जर निर्माण झाली तर नक्कीच आपला देश प्रगती करेल यात शंका आहे. मित्रांनो, 19 तारखेला कुठल्याही पद्धतीचा राडा न करता, मद्यपान न करता किंवा कुठल्याही पद्धतीत महाराजांच्या त्या प्रतिमेस धक्का बसेल अशा पद्धतीचं वर्तन न करता एकदम व्यवस्थित आणि महाराजांच्या विचाराची जयंती साजरी करा. महाराजांचा विचार समाजामध्ये, मनामनामध्ये, घरामध्ये, लहान लेकरांमध्ये सगळ्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करा.
त्यांचं जे काही महाराजांचा जो आत्मविश्वास होता, तो आत्मविश्वास सर्वांमध्ये तुम्ही पेरण्याचं काम करा. आणि खरं हीच छत्रपती शिवाजीराजे यांना एक आदरांजली होईल. छत्रपती शिवाजीराजे यांना किंवा यांची जयंती साजरी केल्याचा हा एक वेगळा आनंद नक्कीच महाराजांना देखील लाभेल. कदाचित ह्या सर्व गोष्टी महाराजांनी पाहिल्या तर त्यांना नक्कीच आनंद होईल. तर मित्रांनो, येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजीराजे यांच्या विचाराची जयंती झाली पाहिजे. यांचा विचार जगला पाहिजे. मनामनामध्ये, समाजामध्ये, घरामध्ये आणि पूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजीराजे यांचा विचार जगला पाहिजे. यांचा विचार पुढे गेला पाहिजे. धन्यवाद.